आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता। 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी बदल होणार, सूत्रांची माहिती। तर तरुणांना संधी दिली पाहिजे असं म्हणत राऊतांचाही दुजोरा। पाच राज्यातील निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता। युद्धामुळे कच्चं तेल महागल्यानं इंधन दरवाढ अटळ, तर सरकारकडून उत्पादन शुल्क घटून देखील तेल कंपन्यांचं नुकसान। कोरेगाव ड्रग्ज प्रकरणात कुरिअरनं ड्रग्ज पुरवल्याचं तपासात उघड। ॲपद्वारे आनंद पटेल ड्रग्ज पुरवत होता। अटकेतील प्रतीक पांडेची माहिती, तर उपचार घेणाऱ्या मुलाचाही नोंदवला जबाब। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी आणखी 2 जणांना अटक। आतापर्यंत 4 अटकेत। घटनेचा निषेध म्हणून परतवाडा अचलपूरमध्ये सर्वपक्षीय आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक। बारामती पोटनिवडणुकीसाठी रोहित पवार करतायत काकी सुनेत्रा पवारांचा प्रचार। गावागावांमध्ये घोंगडी बैठका। राजकीय दृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी विभक्त तरी कुटुंब म्हणून पवार एकत्र असल्याचं अधोरेखित। सहरशेखच्या नगरसेवक पदावरती गंडांतर येण्याची शक्यता। अधिकाऱ्यांची दिशाभूल करून जातीचा बनावट दाखला मिळवला। सहरचे वडील युनुस शेख यांच्या नगरसेवक पदावरतीही टाच येण्याची शक्यता। भाजपचे सम्राट चौधरी आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। जेडीयूतले 2 जण उपमुख्यमंत्रीपदी, विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि श्रवण कुमारांचं नाव शर्यतीत।